तारखेला गणेश याग आयोजित केलेला आहे। त्या दिवशी माघ वद्य चतुर्थी गणेशाचा जन्म आहे आणि राज्यात आणि वैयक्तिक सामुदायिक स्तरावर या बुद्धीच्या दैवताचं अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांपासून तर उद्योजकांपर्यंत सर्वांना बुद्धीची गरज आहे। म्हणून आपण मोठ्या प्रमाणात केंद्रनिहाय, राज्यनिहाय, देशनिहाय आणि गुरुपीठावर मोठ्या प्रमाणात लाखो आवर्तनं श्री गणपती अथर्व शीर्षाचे आपण करणार आहोत की जेणेकरून तुमची पुढील पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश त्यांना मिळावं, स्वतःच्या पायावर ते उभे राहावेत आणि न कळत शिक्षक, पालक, विद्यार्थी हे जे अभियान चालू आहे याला बळकटी मिळावे। विद्यार्थ्यांनी कसं शिकावं आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी या बुद्धीच्या दैवतांचा उपयोग कसा करावा याविषयी देखील माहिती दिली जाणार आहे। त्यानंतर तारीख 23ला ललिता पंचमी आहे, माघ शुद्ध पंचमी आहे। हा तेवढाच तोलामोलाचा दिवस आहे। त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या जिभेवर ते गुणवत्ता यादीत यावेत म्हणून दर्भाच्या काडीनं ऐम हा जो शब्द आहे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे। हे एरंडाचा ऐम, ज्यांना मराठी कळतं त्यांना एरंड ऐम कळेल। इंग्लिश कॉन्व्हेंटवाल्यांना कळतं की नाही मला माहीत नाही, पण त्यांना मराठी शिकवावं लागेल, व्याकरण शिकवावं लागेल। अलीकडे व्याकरणाचा खूप मोठा विसर पडत चाललेला आहे आणि हा एक अक्षरी मंत्र याला बीज मंत्र सरस्वतीचा म्हणतात। तर जिभेवर सदा सर्वदा सरस्वतीचा वास तथा आशीर्वाद असावा म्हणून तुम्ही पालक लोकांनी विद्यार्थ्यांच्या जिभेवर दिवसभरात किंवा सकाळी ऐम हा शब्द मधाच्या साह्यानं, मध ही शाई राहील आणि ती काडी सोन्याची किंवा दर्भाची काडी, सोनं महाग झालं, सोनं सर्वांजवळ असणं अशक्य आहे, परंतु दर्भाच्या काडीनं जिभेच्या शेंड्यावर ऐम हा शब्द आपण लिहावा। हे प्रतिनिधी सरस्वती संचाची माहिती देत आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शैक्षणिकदृष्ट्या किंवा गुणवत्ता यादीत आणण्यासाठी ही सेवा त्यांना पुरेशी आहे। म्हणून आपण 23 ते 27 या काळात महिलांविषयी बचत गट याविषयी एक प्रशिक्षण घेतलं जाणार आहे। रोजगार प्राप्त होण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे बेरोजगार आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना देखील पायावर उभं करण्यासाठी सुमारे 50 कंपन्या येणार आहेत विदेशातल्या, देशातल्या, आणि त्यांना सेवेकऱ्यांची मुलं अपेक्षित आहेत पायावर उभं करण्यासाठी। म्हणून आपल्या सेवेकरी परिवारामध्ये मागील वर्षी खूप मागणी होती, आपण ती पुरी करू शकलो नाही। तरी आमच्या शेळके सरांनी मागील वर्षात 4,500 मुलांना नोकऱ्या उद्योगांमध्ये पायावर उभं करण्याची संधी दिली। आता थोडी मागणी जास्त आहे, आता 7,000 लोक त्यांना हवे आहेत, आता 7,000 लोक हवे आहेत। म्हणून सेवेकऱ्यांनी त्वरा करून आपली पेपर, शैक्षणिक जे पेपर आहेत, ज्या काही आपण पदव्या घेतलेल्या आहेत, ते पेपर घेऊन त्या
काही क्षणाची परीक्षा घेतील आणि त्या परीक्षेला आपण कृपया हजेरी लावावी, म्हणजे आपण निश्चितपणे त्या परीक्षा तर पास होऊच, पण स्वतःच्या पायावर उभं राहू. या दृष्टीनं देखील हा कृषी मेळावा आपणाला काहीतरी विशेष सांगून जाणार आहे. जगातून, देशातून, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक तज्ज्ञ शेतकरी बदलत्या काळात शेतीला स्वास्थ्य, सौख्य, समाधान, ऐश्वर्य प्राप्त करून देण्यासाठी नव्या तंत्राची आपणाला निवड करावी लागणार आहे. इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्या काळात राज्याच्या 36 जिल्ह्यात काम करणारे सर्व कृषी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं मनोबल वाढवणं, आत्महत्येपासून प्रवृत्त करणं आणि त्यांच्या मुलाबाळांच्या विवाहाचे प्रश्न मार्गी लावणं. आज गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे. शेतकऱ्यांच्या घरात कुणी मुली देत नाही. का? नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी हा जंगी खटाटोप कंपन्यांसह सर्व सेवेकरी आणि शेतकरी त्या कामाला त्यांनी कंबर कसलेली आहे आणि आपणाला सुमारे 7,000 शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करायचं आहे. म्हणून राज्यातल्या 36 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना हे एक आवाहन आहे की आपण तिथे हजेरी लावा. तिथे